ऐका ना, माझा मुलगा 9वीला आहे आणि आता काय करतोय की 9वीचे क्लास हे सुरू तर आहे, सोबत काय म्हणतात की आम्ही ऍडव्हान्स क्लासेस पण घेतो आहे. कशाचे? ते 9वीचेच आणि 10वीचे आणि 10वीचे आम्ही ऍडव्हान्स क्लासेस तुम्हाला मुलांना वेगळं काहीतरी शिकवायचं आहे. काय शिकवणार? शिक्षकांची डिग्री काय तपासली का? ते काही शिक्षकांना येतं का? आणि फाउंडेशन कोर्स म्हणून सांगितलेलं फाउंडेशन कोर्स कशाचं फाउंडेशन? ते म्हणतात की ज्यांचं बेसिक कच्चं आहे हा. या मुलांचं, त्यांच्यासाठी आम्ही हा एक्स्ट्रा फाउंडेशन कोर्स मग- सुरू नाही नाही, आता 9वी मध्ये नाही आम्ही नाही, सांगितलं तुमचा मुलगा 9वी 10वीला आहे. 9वी जर 9वी 10वीला जर त्यांना फाउंडेशन पक्क करायचं आहे तर 9वी पर्यंत कच्चं राहिलं कसं? तेच मग ना. त्याची फी घेतली कशी? आणि आता काय म्हणतात 1 महिना आम्ही फ्री देऊ आणि त्याच्यानंतर जून पासून तुम्हाला त्याचे पैसे पण द्यावे लागेल. मग आम्ही स्कूलची फी कशी? पैसे किती? पैसे किती? मी सांगतो, 20,000 रुपये आहेत. हा 20 की 30 20,000 रुपये त्याची फीज आहे. आणि ते म्हणतात की जे पेरेंट्स त्यांच्या मुलांना ह्या फाउंडेशन कोर्स साठी घेणार नाहीत. टाकतील हा. त्यांची एक वेगळी बॅच करू आम्ही हा. आणि त्यांना 20,000 रुपये वर्षा शेवटी एक्स्ट्रा भरावे लागणार आहेत. त्यांचा आम्ही बेस इथे स्ट्रॉंग कंपल्सरी केलंय का 20,000? नाही Optional आहे. आणि आता हा महिना फक्त त्यांनी फ्री दिलेला आहे. कधीतरी एक क्लास होतो आणि ते शिकवतात आणि नंतर मग म्हणाले की जून पासून तुम्हाला त्याचे पैसे पे करावे लागेल. हे सगळं आम्ही पैसे भरतोय तर तुम्ही करायला पाहिजे ना. मुलांना करून द्यायला पाहिजे. म्हणजे एज्युकेशन मध्ये गॅप आहेत का? एज्युकेशन मध्ये गॅप आहेत का याचा अर्थ झाला ते आपण जे रेग्युलर शिकवतोय त्याच्यामध्ये गॅप आहेत, ते तुम्ही प्रॉपर शिकवत नाहीये, त्यामुळे मुलांची डेव्हलपमेंट होत नाही. त्यासाठी ऍडिशनल परत तुम्ही कोर्स जनरेट करून त्याच्यातून इन्कम जनरेट करताय आणि त्या बॅचला पण तुम्ही स्पेशली परत म्हणजे ट्रीट करणार जेणेकरून रेग्युलरची मुलं परत तिथंच राहणार, तर त्याच्यापेक्षा डिटोरेट होणार. प्रश्न माझा होता की जे पब्लिकेशन्स यांनी ठरवले हे कोणत्या बेसिसवर ठरवले? क्रायटेरिया काय? हा, कारण आमच्या इकडे कॅम्ब्रिज नावाची शाळा आहे, त्यांच्याकडे मराठीच्या एका पुस्तकामध्ये सेम तिसरी, माझा मुलगा तिसरीत आहे तर तिकडच्या तिसरीचं पण मी चेक केलं, महाराजांचा धडा आहे. आमच्या इकडे बंटी झाडावर सोडून चिमणीशी बोलतो, ह्याचा काय म्हणजे हे मुलं काय शिकणार यातनं? तुम्ही हे पब्लिकेशन कोणत्या बेसिसवर ठरवले? हीच किंमत असायला पाहिजे. दुसरे पण पब्लिकेशन्स आहेत ते का नाही? म्हणजे तुम्ही कोणाला डावललं, कोणत्या बेसिसवर डावललं आणि हा अप्रोप्रिएट आहे मुलांना हे कसं ठरवलं याचं जर तुम्ही जर काही सांगितलं, कारण पुस्तकं जिथनं विकत घेतली तिथे त्यांनी पब्लिकेशनची नावं टाकलेली नव्हती, त्यामुळे आम्हाला कधीच कळलं नाही पुस्तक घेताना की कोणत्या पब्लिकेशनचं पुस्तक आम्ही घेतोय. फक्त किंमत कळली, पैसे भरा, पुस्तक घरी येते. म्हणजे शिवाजी महाराज वगळायचे आणि बंटी घालायचा. हे कसं ठरवलं? बेसिक आहे. बंटीने झाडावर चढायचं आणि यांनी तुम्हाला फी मध्ये झाडावर चढवायचं. काही गोष्टी अशा आहेत हा. की यांनी जसं आम्ही मागच्या मीटिंग मध्ये प्रिन्सिपलशी बोललो की बाबा तुम्ही याच दुकानातनं पुस्तकं काय घ्यायची किंवा याच पब्लिकेशनची काय घ्यायची, हे सीबीएसईचा हे पण आहे, रूल पण आहे. त्याचा म्हणणं तुम्हाला सक्ती नाहीये, तुम्ही कुठूनही घेऊ शकता, पण माणूस घेणार कधी? तुमची शाळा 7 तारखेला चालू होतीये आणि हे लोक वेबसाईटवर पब्लिश करतात ते 1 दिवस आधी. हे तुमची आतरंगी पब्लिकेशनची पुस्तकं म्हणजे माणसाने एका दिवसामध्ये कुठून शोधायची आणि कुठून घ्यायची? किमतीचा त्याला काय अवास्तवच आहे, त्यात काही अर्थच नाहीये. तर मग हे थोडंसं विचार करण्याजोगं आहे की मग माझा 1ली ते 10वीचा खर्च 6,000 रुपये झाला, माझ्या दुसरीच्या मुलीची पुस्तकं 6,500-7 हजाराची पुस्तक आहेत. मग यामध्ये इन्फ्लेशन किती असावं? हा 5,000 6,000 भरतो आम्ही. आता माझ्या मुलाचे आता 8वीच्या आम्ही 6,000. वन बाय वन प्लीज. एका वेळी एकाने बोललं तर मला ऐकून घेता सर हे माईक घ्या. पहिलीच्या मुलाला दिले रोबोटिक्सचं किट दिले, 1ली ते 10वी रोबोटिक्सचं किट आहे, 1,500 रुपयाचं किट आहे. मी पण इंजिनिअरिंग केलंय, त्याच्यात जे कॉम्पोनंट्स आहे ना त्याची व्हॅल्यू मला माहितीये किती रुपयाचे मिळतील ते बाबा, पण ते 1,500 त्याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि पहिलीच्या मुलाला काहीच येणार नाहीये, रोबोटिक्सचा आर पण नाही येणार. अर्ध सामान तर मिसिंगच आहे. त्याबद्दल टीचरला विचारलं तर ते सामान देणार आम्ही स्कूलमध्ये देणार, पण ते 1,500 रुपयाचं वर्थच नाहीये ना. पण हे मला माहिती, मग मी काय घेऊ ते? आणि सर सिबलिंग मध्ये मी काहीच केलं नाही, सिबलिंग मध्ये कन्सेप्शन पण नाही दिलं त्यांनी. सिबलिंग 2 मुलं जर असतील तर त्यांच्या फीस मध्ये थोडंसं कमी करायला पाहिजे ना त्यांनी, ते पण त्यांनी केले. 4 असतील तर माफच करायला पाहिजे. माफच करायला पाहिजे. कुठून देणार आम्ही? माफच करायला पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या, म्हणजे तुमची काही प्राथमिक मतं ऐकून घेतल्यानंतर माझा असा निष्कर्ष निघालाय की जर तुम्ही याचा विरोध केला नाही तर पुढे पुढे अशा योजना तुमच्या बोखांडी येतील की तुमचा सगळा पगार नवरा बायको दोघांचाही फक्त यांच्याकडेच जाईल. आणि आता हे माझ्याकडे दुसरं पण असं लक्षात आलंय की शाळांचा धंदा हा शिक्षण सोडून मोजे विकणे, बूट विकणे, दप्तर विकणे, कपडे विकणे, खोडरबर विकणे, शार्पनर विकणे हा धंदा झालेला आहे. मग शिक्षण कुठून घ्यायचं?
शिक्षणाची क्वालिटी राहिलेली नाही सर. शिक्षणाची क्वालिटी राहिलेली नाही, म्हणजे पैसे दिल्यानंतर त्या क्वालिटीचं शिक्षण पण मिळत नाही. नाही, चूक आपली आहे. मी तुम्हाला म्हणतो इकडे चूक मला वाटतं पालकांची आहे की आपण 10 रुपयाची मेथीची पेंडी 4 वेळावर खाली बघतो, 20 रुपये पावचे वांग 10 वेळावर खाली बघतो, 40 रुपये किलोचं बटाटा 5 वेळावर खाली बघतो, काळा आहे, बेंद्रा आहे, माती आहे, काय आहे. पण जिथं आपली मुलं शिकतायत तिथले प्राचार्य कोण आहेत, शिक्षक कोण आहेत, त्यांची डिग्री काय आहे. वकिलाला डिग्री लिहावी लागते, डॉक्टरला हॉस्पिटलच्या बाहेर लिहावी लागते. मग ज्या शाळेमध्ये आमची मुलं शिकतात तिथले शिक्षक कोण आहेत, त्यांची डिग्री काय आहे, त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांना पगार किती दिला जातो हे सुद्धा पालकांना कळण्याचा अधिकार आहे. कारण तुम्ही जी काही फी मागताय आमच्याकडे ती शिक्षकांना द्यायची सांगता, शाळेत इन्फ्रास्ट्रक्चर द्यायचं म्हणताय, शाळेत लाईट गेली तर पंखे नाहीयेत, आहेत का? मी माझ्या मुलाला आजपासून शाळेत सोडून दिलंय, कारण 3 तास त्याला काल डिहायड्रेशनचा इतका त्रास झाला ना. पाण्याची सोय, 3.5 तास लाईट जाते शाळा चालू झाल्यापासून. मुलांनी बसायचं कसं, 4 पंखे आहेत, त्याची साईज पण कमी आणि ते 4 कमरेत 4 पंखे लावले. 1 आणि 2च्या स्पीडवर पंखे इतके स्लो चालतात, 3-4 वर बंदच पडतात ते. मुलांनी बसायचं कसं? म्हणजे साधे पंखे नाही, पाण्याची सोय नाही आणि बॅकअप तरी पाहिजे ना लाईटचा. यासाठीच या वर्षी जे EPT आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी पार्टिसिपेट करा. ठीक आहे, जेवढे EPT मेंबर्स ह्या वर्षी होतील पुढच्या वेळेस त्यांना चान्स नाही भेटणार, पण त्यांचा ह्या वर्षीचा अनुभव आणि त्यांचा बॅकिंग जर बाकीच्यांना राहिलं तर याच्यात आपण सुधारणा पुढच्या वर्षी करून आणू. आता जो ग्रुप आहे तुम्ही त्याच्यावरती जे EPTA मेंबर होतील त्यांनी त्यांच्या प्रत्येक मीटिंगचे MOM ऍटलिस्ट शेअर करा, त्यांच्याकडून त्यांचे MOM मागा, त्यांच्याकडून त्यांचा मीटिंगच्या आधी त्यांचे अजेंडा मागून घ्या की मीटिंग मध्ये होणार काय, नवीन मुद्दा एंटरटेन नाही करू शकत कोणत्याही बोर्ड मीटिंग मध्ये. आणि तुम्ही सह्या वाचल्याशिवाय करू नका कुठे. मीटिंग मध्ये जाण्या अगोदर ते आपल्या ग्रुपमध्ये डिस्कशन झालं तर आणखी बेटर राहील. इथला जे कारण मागच्या PTA मेंबरचं असं म्हणणं आहे की आम्ही माझ्या वर्गाच्या ग्रुपमध्ये टाकलं होतं, तिथे कोणी काही बोललं नाही. आता जेव्हा फीज वाढवली यांनी, आता का बोंबलायला येत आहे तुम्ही? ही भाषा आहे का? बऱ्याच शाळांमध्ये असं करतात, बऱ्याच शाळांमध्ये असं करतात की जे PTA मेंबर असतात त्यांना सांगितलं जातं तुमच्या मुलांना फी मध्ये डिस्काउंट देऊ, तुमच्या मुलांना एखाद्या एक्स्ट्रा कोर्स मध्ये बसवू. आणि ते बिचारे मग कसं आहे, भारतीय लोकांचं ही एक वैशिष्ट्य आहे की ते माझा फायदा झाला ना, दुनिया गेली तेल लावत, बाकीचे पालक गेले उडत. त्यामुळे तुम्ही PTA मध्ये तुमचे विश्वासू माणसं ठेवा. बरेचसे PTA मेंबर फितूर असतात जे संस्थेच्या वतीनं काम करतात, पण दाखवताना असं दाखवतात की आम्ही पालकांबरोबर आहोत. म्हणजे शाळेने 10,000 रुपयाला हे ठेवायचं, पुस्तकं ठेवायची, आणि ह्यांनी म्हणून काय सांगायचं माहितीये का, साहेब एवढं परवडणार नाही, 9,000 रुपये तरी करा. ऍक्च्युअली त्याची किंमत 900 रुपये होती. पण तुम्हाला भारतीय लोकांना समाधान कसं वाटतं, म्हणजे पेट्रोल वाढवायचं, पहिले 50 रुपये लिटर जास्त करायचं आणि मग म्हणायचं एवढं परवडत नाही, ठीक आहे 40 रुपये म्हणजे 10 रुपये कमी करू. म्हणजे ऍक्च्युअली झालं काय, 40 रुपये वाढले. तर तुम्ही सावध असा की तुम्ही मेंबर म्हणून कोणाला पाठवताय, आणि PTA मेंबरनी पहिले तुमचं कन्सर्न घेऊन मग त्यांची मतं तिथं मांडली पाहिजे. कसं आहे सर, इथे जे कोणी अप्लाय करतायत शाळेचं म्हणणं असं आहे की आम्ही लकी ड्रॉ काढणार आहोत. कशाचा? फॉर्म येतील ते. म्हणजे दुसरीतून 4 गुणवत्तेला स्थान नाही, लकी मधून. PTA त्यांनी प्रिन्सिपल मॅमशी मी बोललो तेव्हा PTA आपला फोन झाला होता, तेव्हा त्यांचं म्हणणं असं आहे की PTA मध्ये ते SC OBC ST ह्यांना आधी रिझर्वेशन, मग 50% महिलांना आरक्षण, ते SC OBC याच्यामध्ये सुद्धा 50% महिलांना आधी आरक्षण. तुम्ही शाळा चालवताय का राजकीय पक्ष चालवताय, का राजकीय पक्ष चालवताय? काहीतरी कायदेशीर, म्हणजे हा महाराष्ट्र फ्री रेग्युलेशन ऍक्ट जो आहे ना त्याच्या अंडरच हा रूल आहे तसा, की तसं त्यांना ते करावं लागतं की 50% महिला असल्याच पाहिजेत, मग SC OBC ST ह्यांना असलं पाहिजे, आणि मग जे उरतात ते बाकीच्यांना मिळणार असं आहे. आणि त्यातनं सुद्धा ते लकी ड्रॉ काढणार, मग इलेक्शन करणार, त्यातनं मग ते निवडणार की हे आमचे एवढे PTA मेंबर्स आहेत असं आहे. म्हणून मी आधी पण म्हटलं होतं की आता 912 लोक आपल्या त्या ग्रुपमध्ये आहेत, 912 पैकी 912 जणांनी त्याला अप्लाय करा, त्याच्यातले 10 जण जरी सिलेक्ट झाले तरी आपला फायदा आहे. हा माझा म्हणण्याचा उद्देश आहे. कोणी पण व्हावं, त्यांनी तिथे अपडेट टाकत राहावं. पालकांपर्यंत आलेला आहे, काही पालकांपर्यंत असा मेसेज आलाय की त्या मुलांना त्रास दिला जाईल जे अपोज करतात. हे बघा, सगळं तुम्हाला सांगतो, हा आपल्या आंदोलनाचा, कोणाची गाडी आली आहे बरं, गाडीला रस्ता द्या,
लगेच गाडीला रस्ता करा, गाडीला रस्ता करा. आणि कॅमेऱ्यात पण येतं बरं काय, गाडी आली की लगेच सोडली म्हणून. हा चला. कोणाची आहे? नाही असं कोणाची असू द्या, आपल्याला अडथळा करणं हे काम नाही कोणाला. हा चलो, तो काय म्हणणार तुमच्या पोरांचं तुम्ही बघून घ्या, मला काय पडले तर. हा मुद्दा काय होता आपला? नाही सर, हा अपोज करतात. हा येस, बऱ्याचशा शाळांमध्ये पालकांना अशी धमकी दिली जाते की जर तुम्ही शाळेच्या फी वाढीविरुद्ध किंवा शाळेमध्ये जे काही असुविधा आहेत, गैरसोय आहेत, शाळेचे काय प्रॉब्लेम आहेत याच्याबद्दल बाहेर जर काय वाच्यता केली किंवा याच्याबद्दल जर तुम्ही काय बोलले तर तुमच्या मुलांना आम्ही शाळेमध्ये त्रास देऊ. लक्षात घ्या, अल्पवयीन मुलांना त्रास दिला, लक्षात घ्या, जर मुलींना त्रास दिला डायरेक्ट पोस्को अप्लाय होईल. मी हीच शाळा नाही, कोणत्याही शाळेच्या संचालकाला पहिले सांगतो कॅमेऱ्यामध्ये, जर 18 वर्षाखालच्या मुलीला, 16 वर्षाखालच्या मुलीला तिने साधं जरी म्हटली ना की प्राचार्याने मला हात लावला तरी पोस्को अप्लायड आहे, लक्षात घ्या. त्यामुळे कोणाच्या मुलीला किंवा एखाद्या लहान मुलाला जर कोणी त्रास दिला, मग तो शिक्षक असेल, शिक्षिका असेल, प्राचार्य असेल, मालक असेल शाळेचा, या सर्वांवरती गंभीर गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यामुळे कोणीही पालकांना अशी धमकी द्यायची नाही की आम्ही तुमच्या मुलांना त्रास देऊ, वर्गामध्ये हे करू असं. आणि मुलांना बोलतं करा, वर्गामध्ये त्यांना थोडं जरी डिस्क्रिमिनेशन झालं, वर्गामध्ये त्यांच्याशी थोडा जरी भेदभाव झाला, मग तो पालकत्वाच्या नात्याने झाला, फीच्या नात्याने झाला, जातीच्या निमित्ताने, धर्माच्या निमित्ताने, कशाच्या निमित्ताने होते, शिक्षणाच्या बाबतीत शिक्षण नाही झालं पाहिजे. जर डिस्क्रिमिनेशन केलं तर लक्षात ठेवायचं की या शहरामध्ये जोपर्यंत नामदेवराव जाधव राहतात तोपर्यंत एकाही पालकांनी काळजी करायचं काम नाही, एकाही पालकांनी, कोणत्या शाळेत असो. आणि मी जसं सकाळी फोन लावून शिक्षण अधिकाऱ्यांनी इथं बोलवलेलं आहे, हे माझ्यामध्ये गट्स आहेत. मी इथून महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याला, एखाद्या IAS ऑफिसरला फोन लावू शकतो, कारण मी सुद्धा एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे. सनई छत्रपती शासन हा माझा रजिस्टर पक्ष आहे आणि त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून मला भारतीय राज्यघटनेमध्ये बरेचसे अधिकार आहेत, त्याचा वापर करून मी तुमच्यासाठी लढतोय. बाकीचे कोणी पक्ष तुमच्या मतीला येणार नाही, कारण यांचे पार्टनर आहेत. काही बिल्डरांचे पार्टनर आहेत, काही शैक्षणिक संस्थांचे पार्टनर आहेत. लक्षात घ्या, एक काळामध्ये शिक्षण महर्षी असायचे, आता शिक्षण सम्राट आहेत. याच्या पुढे जाऊन सांगतो, एक काळामध्ये वाळू माफिया असायचे, एक काळामध्ये ड्रग्स माफिया होत होते, एक काळामध्ये दारू माफिया होते, आता शिक्षण माफिया तयार झालेले आहेत. म्हणजे फीचं काही प्रमाण आहे की नाही. म्हणजे ते पालक बिचारे, म्हणजे गरीब जनावरच हो, गाय बिचारी एक काठी मारली काही बोलली नाही, 2 काठ्या मारायच्या, बरोबर. आणि गाईला म्हशीला ते माहिती ना की एक इंजेक्शन देतात जास्त दूध देण्यासाठी, ते अशोक खरात, मिस्टर अशोक खरात वापरत होते ते. हा, तर ते इंजेक्शन दिल्यानंतर गाई म्हशी थोडेसे जास्त दूध देतात, परंतु त्या केमिकलमुळे, त्या हार्मोन्समुळे जे कोणी दूध पिल त्याला कॅन्सर होतो. मला वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारची फी वाढ, म्हणजे जसं म्हशीला दूध वाढण्यासाठी इंजेक्शन, तसं शिक्षण क्षेत्रातली ही अवाढव्य फी वाढ, हे मला वाटतं एक प्रकारचा समाजाला लागलेला कॅन्सर आहे. आणि हा सगळे पालक एकत्र आले तर मी तुम्हाला ग्वाही देतो, आज हे पहिलंच आंदोलन आहे आपलं. असंच आपण 4-5 दिवस, 7-8 दिवस लावून धरू, भव्य मोर्चा आपण शिक्षण उपसंचालकांच्या ऑफिसवर काढू. आणि ही एक शाळा नाही, या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा, या महाराष्ट्रातील सर्व शाळांमधली फी एक स्टँडर्ड असली पाहिजे. पहिलीचा मुलगा, बरोबर, जर पहिलीच्या मुलाचं वय 6 वर्ष असेल तर त्याची फी महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेमध्ये सेम असली पाहिजे. जर 10वीला बसणाऱ्या मुलाचं, हा येस, हा, एज्युकेशन हा आमचा हक्क आहे. शिक्षण संचालकांचे मौज मजेचं ठिकाण नाहीये. जर 10वीच्या मुलाचं वय 15 वर्ष पूर्ण पाहिजे, ही तुमची अट सगळीकडे कॉमन आहे ना, तसं 10वीच्या मुलाची फी किती असली पाहिजे हे सुद्धा कॉमन असलं पाहिजे, समान असलं पाहिजे. आणि जसं आम्ही डॉक्टरकडे जातो, दवाखान्यात जातो, डॉक्टरची डिग्री विचारतो, BMS आहे का, MBBS आहे का, MD आहे का, तसा पालकांना अधिकार असला पाहिजे. प्रत्येक शाळेनं आपल्या वर्गाबाहेर या मुलांना शिकवणारे क्लासरूमचे शिक्षक कोण आहेत, त्यांचं वय, त्यांचा अनुभव, डिग्री, त्यांच्या अचिव्हमेंट लिहिल्या पाहिजेत. मग जिथे डिग्री सांगत नाही तिथलं एज्युकेशन डिग्रेडेड आहे, हे तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाहीये. बाकीच्या ठिकाणी आपण बघा ना, हॉटेलमध्ये गेलो तर मेन्यू कार्ड पहिलं बघतो, भाजीपाला घ्यायला गेलो तर 4 वर खाली बघतो, डॉक्टरकडे गेलं तर त्याची डिग्री तपासतो, वकिलाला केस द्यायची म्हणजे तर त्याचा अनुभव तपासतो. मग जिथे आपली मुलं शिकणार आहेत तिथल्या शिक्षकांचा अनुभव, त्यांची पात्रता विचारणं हा आपला अधिकार नाही का? हे आपलं कर्तव्य पण आहे आणि अधिकार पण आहे, लक्षात घ्या. आणि त्या दिशेनं कोणी, लक्षात घ्या,
ही माझी मागणी फक्त या शाळेसाठी नाही, महाराष्ट्रातील भारतातील सर्व शाळांसाठी आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो, या आपल्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही तर या महाराष्ट्रामध्ये जसं गेल्या आठवड्यामध्ये बालेंद्र शाह नेपाळच्या प्राईम मिनिस्टरने सगळ्या खाजगी शाळा सरकारी केलेल्या आहेत, त्या दिशेने आपण जाऊ. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर तुमच्या मुलांना मिनिमम फी मध्ये मॅक्झिमम शिक्षण देण्यासाठी आपण विडा घेऊ. मिनिमम फी मध्ये मॅक्झिमम शिक्षण. आता काय चाललंय माहितीये का, मॅक्झिमम फी मध्ये मिनिमम शिक्षण म्हणजे शिक्षणच नाहीये. नाहीच आहे. पहिले विचारतात की तुम्ही ट्युशन लावली आहे का, मग त्या मुलांना एकदम हे करतात की हो हो चला मग. म्हणजे असंच आमचा एक मित्र बघा, शिक्षण विचारतात पहिले सर. अरे वा 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 हा. मेन मुद्दा आहे की वडिलांचं शिक्षण काय नाही, आईचं शिक्षण काय. पगार पण विचारतात. हे बघा. पगार पण विचारतात. तुम्हाला शिक्षण विचारण्याची 2 कारणं आहेत. ऐका, पालकांना तुमचं शिक्षण किती हे विचारण्याचे 2 नियम असतात किंवा 2 त्याचे उद्देश असतात. एक, जर तुम्ही सुशिक्षित असताल तर याचा अर्थ तुम्ही फी वाढीच्या विरोधात आंदोलन करणार नाही हे त्यांना खात्री करायची असते. नंबर 2, जर तुम्ही कमी शिकलेले असताल तर तुम्हाला आणखी गंडवता येईल हे त्यातून सिद्ध होत असतं. आणि ज्यावेळी ते तुमचा पगार विचारतात, पगार यासाठी विचारतात की यांना अजून किती पिळता येईल, यांना अजून किती यांच्या घशातून फी काढता येईल, बरोबर ना. अशा प्रकारचे हा कंपनीचा नंबर वगैरे पण मागतात. कंपनीचा नंबर काय हा आहे? म्हणजे तुम्ही आमच्या मुलांना शाळेत ऍडमिशन देताय का पालकाचा खिसा तपासताय? माझ्या मुलीच्या ऍडमिशनच्या वेळेस माझ्याकडनं 3 महिन्याच्या पे स्लिप मागवल्या. मी विचारलं होतं की काय संबंध आहे? काय करायचं. शिक्षकांचा पगार सांगतात का किती देतात? मग जर तुम्ही पालकांना त्यांची पे स्लिप विचारता पगार उत्पन्न किती आहे तर तुम्ही शिक्षकांना पगार किती देता हे पण डिस्प्ले करा ग्रुपवरती. बऱ्याचशा शाळा काय करतात माहितीये का, 1 लाख रुपये पेमेंट दिल्याचं दाखवतात अकाउंटला आणि 70,000 रुपये परत कॅश मध्ये आण, असा धंदा चाललाय. असा धंदा चाललाय. माझी सगळ्या शिक्षकांना पण विनंती आहे, अरे शिकलेल्या लेखांना तुम्ही MA BA DED झालेला आहात आणि अशा अन्यायाला साथ देता. जर पगार 1 लाख आहे तर अकाउंट मधून 1 रुपया परत पाठवायचा नाही. हे माझ्या कष्टाचे आहेत, हे माझ्या हक्काचे आहेत. आज फक्त बोर्ड पडलाय, उद्या बहुतेक शाळांचे बोर्ड खाली पडणार आहेत. लक्षात घ्या, हे आपल्यासाठी सिग्नल आहे काय की अशी फी आहे कोणी केली तर त्याचा बोर्ड खाली पडणार आहे. कारण शिक्षण आमचा हक्क आहे, आमचं जबाबदारी, आमचं कर्तव्य. लक्षात घ्या, ज्याप्रमाणे तुम्ही आज एक शॉर्ट नोटीसवरती काल संध्याकाळी तुम्हाला 5-6 वाजता मेसेज मिळाला, तुम्ही शेकडो पालक या ठिकाणी जमा झाले, शिक्षणाधिकारी पण 5-10 मिनिटात येतील. असेच आपण आंदोलनाची धार वाढवू. मी तुम्हाला शब्द देतो, 1 महिन्याच्या आतमध्ये या महाराष्ट्रातील सर्व शाळा सामान्य माणसाला पुरवतील एवढ्या खाली त्यांची फी आणू, एवढ्या खाली त्यांची फी आणू. पण हे घरी बसून होणार नाही बरं का, हे घरी बसून होणार. हा तर एक मुद्दा असा होता की फी मध्ये स्पोर्टची फी म्हणून सेपरेट घेतली जाते. आहे का मैदान आहे का त्यांच्याकडे? स्पोर्टचे शिक्षक आहेत का? मैदान नाही, स्पोर्टचं शिक्षण नाही आहेत. शिक्षक जे होते ते पण सोडून जात आहेत आणि जे कमी दर्जाचे शिक्षक येत आहेत त्यांना स्पोर्ट्स बद्दल माहिती पण नाही, ते मुलांना काय शिकवणार. ज्या शाळेचे शिक्षक सारखे बदलले जातात, समजून जायचं त्यांना पगार दिला जात नाही. हो, माझा मुलगा शिकवतोय ते कराटेचं. त्याला म्हणतात की तो शिकवतोय ते कराटेचे बरेच क्लासेस तो घेतो. सर अजून एक मुद्दा असा, थोडी जागा दे त्यांना. म्हणजे मोठ्या अशा आहेत की ज्याच्यामध्ये फक्त पाहिलं जातं तुम्ही डॉक्टर आहात का, इंजिनियर आहात का, IT मध्ये आहात का, आणि कमीत कमी 1 लाख रुपये डोनेशन घेतात. ते पण स्वतः घेत नाही, ते एका धर्मदाय संस्थेला सांगतात त्यांना द्या आणि मग ते पैसे कुठे जातात. ती ट्रस्ट यांचीच असते, शाळेचीच असते. ट्युशन फीस घेतात ना सर, तर दुसऱ्या अकाउंट नंबरचा त्यांचा हे करतात, ते नंबर देतात. नाही, पालकांची चूक अशी आहे की ते घेत नाही. पालकांनी जोपर्यंत संघटित होत नाहीत, हिशोब विचारायला तयार राहत नाहीत, जसं ते तुमचा पे स्लिप विचारतात तसं तुम्हालाही किती पगार देता आणि काय सुविधा देता त्याचं रेट कार्ड असतं की नाही, रेट कार्ड असतं की नाही. हे बघा, फेराने FRA ने फी वाढवण्यासाठी जे काही निकष दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये तुमच्या शाळेची इनपुट कॉस्ट किती, आउटपुट कॉस्ट किती, तुम्हाला आणखी काय सुविधा द्यायच्या आहेत हे बघून फी वाढ करण्यासाठी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ तुमच्याकडे आता एक ऍक्टिव्हिटी नसेल तर ती ऍक्टिव्हिटी सुरू करायची म्हणून फी वाढ. आता तुमच्या जुन्याच ऍक्टिव्हिटी बंद पडल्यात आणि तुमची फी मात्र वाढत चालली आहे. कराटे आहे, शिक्षकाचा पत्ता नाही. स्केटिंग आहे, शिक्षकाचा पत्ता नाही. म्हणजे रोबोटिक्स आहे, शिक्षण नाही. म्हणजे फक्त फी घ्यायची आणि पुढे काय शिकवण्याची जबाबदारी अजिबात नाहीये. ही परिस्थिती आहे, ती आपण नक्की बदलूया.
कॅमेऱ्याच्या मध्ये नको ना मित्र. तुमचा मुलगा कराटे शिकवतो तर त्यालाच पगार द्यायला पाहिजे त्यांनी. सिरियसली ना, तो सांगतोय की बऱ्याच मागच्या वेळेस वेळेस तो शिकवतो. पहिली